माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे आणि ते मोडीमध्ये आहे, पण मला दाखला मिळाला नाही. त्यामुळं ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं. हे विधान आहे प्रसिद्ध लेखक आणि निवृत्त IAS अधिकारी विश्वास पाटील यांचं. विश्वास पाटील यांच्या मनामध्ये किती द्वेष आहे की ते म्हणतात आरक्षण नसल्यामुळं कमी जातीच्या कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागलं. अतिशय निंदनीय बाब आहे की महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध लेखक जो IAS अधिकारी म्हणून रिटायरमेंट झाला, निवृत्त झाला, जर त्या लेवलच्या एका अधिकाऱ्याकडून, निवृत्त अधिकाऱ्याकडून जर अशा प्रकारची स्टेटमेंट होत असेल जातीबद्दल, तर खरंच पाटील तुमच्या बुद्धीची कीव येते. खरंच तुमच्या बुद्धीची कीव येते. तुमचा वैचारिक वारसा काय घ्यावा, तर जाती धर्मामध्ये द्वेष, समाजामध्ये द्वेष आणि समाजामध्ये विष पेरल, हा तुमचा वारसा घ्यावा. अरे समानता, माणुसकी, मानवतावाद तुम्ही नष्ट करत आहात. बघा भीमसैनिकांनो, आंबेडकरवाद्यांनो, बहुजनांनो, विश्वास पाटील सारखा प्रसिद्ध लेखक, निवृत्त अधिकारी या अशा प्रकारचं घाणेरडं विधान करतोय. यांच्या मनामध्ये बाकीच्या जातींबद्दल, मागासवर्गीयांबद्दल, SC STंबद्दल, OBCंबद्दल किती तिरस्कार आणि किती राग असेल. एका अधिकारी दर्जाचा आणि महाराष्ट्रातला प्रसिद्ध असा सुप्रसिद्ध लेखक जर अशा प्रकारचं विधान करतोय तर ही निंदनीय बाब आहे. पाटील तुमच्या डोक्यातली जात घालवा. पाटील तुमच्या डोक्यातला जातीवाद घालवा. विश्वास पाटील तुमच्या ज्या मेंदूमध्ये मनू पेरलाय तो आधी पेरलेला मनू घालवा. मी विश्वास पाटील यांचा जाहीर शब्दात धिक्कार करतो, त्यांच्या बुद्धीचा धिक्कार करतो. आणि ही अशी नालायक वृत्तीची माणसं विचारांची समतावादी विचारांची म्हणजे समतावादी विचारांची पेरणी या महाराष्ट्रात करू शकत नाही. हे फक्त विष पेरू शकतात. पुन्हा एकदा मी धिक्कार करतो विश्वास पाटलाच्या वक्तव्याचा. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. विश्वास पाटील मुर्दाबाद.